आपण मालवणच्या किनाऱ्यावर आहोत। येथे बघू शकता होटी आणि येथे मच्छीमार आहेत। तुम्ही बघू शकता ही रापण टाकलेली आहे। आतमध्ये एकदम लांब अशी एक बोट दिसत आहे। झूम करून दाखवतो तुम्हाला। ही बघा ही बोट आहे। ही पुरं ते रापण टाकत आहे। पुरं फिरून आणणार रापण आणि मग शेवटी हे जे मच्छीमार आहेत हे बघा हे रापण नंतर ते खेचणार आहेत। हे बघा अशा प्रकारे हे रापण टाकले जात आहे। हे किती वाजता रापण खेचणार तुम्ही? रापण किती वाजता खेचणार? मासे किती वाजता काढणार? उद्या सकाळी म्हणजे आता फक्त तुम्ही आता अर्धी आणि नंतर अर्धी उद्या। आता अर्धी ओढणार आता। आणि कधीपासून चालू केली रापण टाकायला? आता जस्ट आत्ता। म्हणजे आता किती वाजता तरी 8 वाजता काढाल रात्री? म्हणजे ही एक रापण नाही, अर्ध्या अर्ध्या रापण आहेत। बघा नक्की माणूस आहे म्हणता म्हटलं होय कधी आपण फेल नाही हो। हे रापण खेचताय तुम्ही? काढताय का बाहेर टाकलेली? हो खेचतो आणि हे आले काय तुमचे नमस्कार मालक आले यांचे मच्छीमारांचे मालक आले। नाव काय? हो संदीप साहेब, छोटासा तुमचा इंटरव्ह्यू पाहिजे होता या प्रक्रियेचा। हां 2 मिनिटं या ना इकडे जरा असं। ते बोलणार ठीक आहे। हे संदीप आडनाव काय साहेब बोलत तुमचं? मेस्तम संदीप मेस्कम आलेले आहेत। मेस्तम नाही मेस्त संदीप मेस्त संदीप मेस्त हे आलेले आहेत। हे आपल्याला सांगतील ह्याची प्रक्रिया कशी चालते करून। बोला साहेब। हे बघ आता जाळ लावले नाही। आता एक जाळ ते ती आपली होडती बघ जाते हां दुसरी ती बघा लाट जाते ती बघा। हां एक टोक इथे दिलाय आणि एक टोक जरा 1 किलोमीटर तिकडे लांब असणार। 1 किलोमीटर म्हणजे ही रापण एवढी मोठी आहे। दुसरं टोक तिकडे असणार त्या दुसऱ्या हां एक टोक इकडे आणि एक टोक तिकडे। त्या साईडला दुसऱ्या साईडला। हां मित्र माहिती जाऊ का? मित्र बोलतील बघा मित्र। आपले हां मित्र बोलतील वरिष्ठ। एक टोक या साईडला हां आणि तशी रापण जाळं जे आहे हां ते पूर्ण 1 किलोमीटर पर्यंत जातं। बापरे एवढं मोठं रापण आहे। म्हणजे सर्वात मोठं हे रापण असेल इकडे मालवण मधलं। मधलं हां आणि त्यानंतर ते आम्ही हे काठ्या लावून हां त्याला टांगुल म्हणतात। हां याला टांगुल बोलतात काठा लागून। हां किती लोक असतात तुमची एवढे मच्छीमार? कमी 40 ते 50। 50 माणसं। हां हो। हां त्यानंतर किनारी आम्ही खेचतो। हां किनारी खेचून ती असे जे पर्सेंटेज सारखी पसरलेली असते हां ते एकत्र येतं। हां जाळ या ओढत एकत्र या येतं सगळं ते। प्रक्रियेला किमान 10 वाजतात। त्यावेळी पावरा पण येते। पावरा म्हणजे पाव रापण पाव रापण। हां पाव रापण येते अशी। आणि त्यावेळी नंतर रात्री आम्ही ते बांधून ठेवणार रशीने। हां मच्छी आतमध्येच मिळालेली असते। हां जी काय मच्छी असेल ती हां सांगू शकत नाही आपण। आणि हे किती वेळ ठेवता तुम्ही? आता रापण टाकायला सुरुवात केली तुम्ही, किती वाजल्यापासून चालू केलं ही प्रक्रिया? हे आता आता संध्याकाळी इकडे घ्या मग सांगतो इकडे 6 वाजता। हां इकडे आपण संध्याकाळी 6 वाजता मालकांकडे आलो। हां संध्याकाळी 6 वाजता प्रक्रिया चालू केली आहे। हां ती आता रात्री 10 पर्यंत फक्त प्रक्रिया होणार। प्रक्रियेमध्ये अर्धे जाळ ओढून ठेवणार आम्ही किनाऱ्याला। हां किनाऱ्यावर। हां अर्धी आणि नंतर सकाळी मी 4 वाजता येऊन नंतर पहाटे 4 हां वाजता येऊन नंतर मग जाळं ते अर्ध ओढणार हां आणि सगळी मच्छी मार्केटला नंतर मग जाणार ती। त्याच्यानंतर जाणार। हो मच्छी मार्केटला 6 वाजता 6:30 पर्यंत जाणार सकाळी पहाटे। म्हणजे तुम्ही त्याची सॉल्टिंग पण करून टाकणार तेवढ्या ह्याच्यामध्ये? बांगडा मच्छी असते, तारली मच्छी असते सगळं। हां पापलेट झिंगा? पापलेट झिंगा नाही पापलेट झिंगा इकडे मिळत नाही? समुद्रामध्ये मिळते। खोल समुद्रामध्ये मिळतं पापलेट झिंगा। हो हो खोल समुद्र। सुरमई सुरमई वगैरे सगळं हलवा जे आहे ते मोठी मच्छी इथे मग इकडे फक्त बांगडा बांगडा। तारली हां पेडवा हां खवळी हां ह्या पद्धतीमध्ये काटेरी मच्छी हां ती किनारी मिळते। काटेरी मच्छी किनारी मिळते। हो जे खांडवी म्हणतात म्हणजे संघ हा ते जे मच्छी येते ती हां. किनारी मिळते। संघ म्हणजे संघाने एकत्र राहतात ते। हो 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 हां तशी। ते मिळते।
ही रापण कुठली आहे? ही इकडचीच आहे का बाहेरून आणलेली आहे? स्थानिक मेस्त नाही ना, मेस तर आपण संघ माहिती आहे, पण ही जी विकत आणलेली आपण एवढी मोठी 1 किलोमीटरची, ती कुठून बाहेरून मागवलेली आहे का इकडेच? बाहेरून म्हणजे मुंबई, गोवा इथून ते कारखाने आहे. धन्यवाद साहेब. आपलं नाव काय बोलला तुम्ही? उदय मेथर. उदय मेथर. मेस म्हणजे त्यांचंच तुम्ही? मेतर. चला धन्यवाद साहेब. सहकारी वरिष्ठ सहकारी साहेब, तुमचे आम्ही फार धन्यवाद मानतो. इथे धन्यवाद. तुम्ही चांगली अशी माहिती दिलेली आहेत आणि मच्छीमार बांधवांचा कशा प्रकारे मच्छी येथे पकडतात याबद्दल सविस्तर अशी तुम्ही माहिती दिली आहे. सकाळी 6 वाजता आला. नक्की साहेब, तुम्हाला भेटणार मी नक्की 6 वाजता आणि ह्याचा पार्ट 2 आपण बनवू. आणि किती मच्छी मिळते, कुठची मच्छी मिळते आणि कशा प्रकारे तुम्ही सॉर्टिंग करता आणि मार्केटला जाता ते आपण सगळं आपल्या कार्यक्रमामध्ये दाखवू. सकाळी 6 वाजता दिसेल. धन्यवाद साहेब. ओके. जय महाराष्ट्र. मगाशी आपण 6 वाजता व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेला, अजून पण ह्यांचं काम चालू आहे. हे बघा, अजून पण रिप खेचायचं चालू आहे. हे बघा, ही रिप जड झाली आहे म्हणून खेचायला हे होत आहे. स्लो जड झाली आहे ती रिप. नाही स्लो खेळ. नमस्कार. सकाळचे 5 वाजलेले आहेत. तुम्ही येथे बघू शकता चिंगळे मामा. नमस्कार. दिसत नाहीत चिंगळे मामा. इकडे आपले कोळी बांधव सकाळी 5 वाजता अजून ती रापण काढतायत. ही बघा रापण केवढी लांब आहे. आपण दिसतोच नाही. हे चिंगळे मामा दिसतंय. हे बघा आपलं कोळी बांधव रापण काढतो. काल 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून चालू आहे. आता 5 वाजलेत, अजून रापण काढायचं काम चालू आहे. साहेब नमस्कार. काल 6 वाजल्यापासून तुमचं अजून हे काम चालूच आहे? हो. अजून किती वेळ लागेल हे काम? आता 4 वाजल्यापासून पुन्हा ओढायला घेतली आहे. हां. दोरीने बांधून ठेवलेली आपण स्थिर मासा होण्यासाठी. आणि आता ओढायला घेतलेली आहे. ते किमान 6:30 वाजता क्लिअर होईल मच्छी. 6:30 वाजता किनारी पूर्ण येईल. म्हणजे खेचून तुम्ही किनावर आणता? हो 6:30 वाजेपर्यंत चालेल. आणि 6 वाजता तुम्हाला मच्छी क्लिअर दिसेल. मच्छी क्लिअर दिसेल 6 वाजता. किती क्वांटिटी आहे ती दिसेल. म्हणजे ही जवळपास 100-1 टन असते मच्छी? जास्त असा अंदाज आहे. हो. ज्या मानाने ही किनारी आली आहे मच्छी पाण्यावर, त्यामुळे ती जास्त क्वांटिटी असण्याचा संभव आहे. हो. ही रापण तुम्ही दर दिवशी टाकता का आठवड्याला टाकता? कसं असतं? रोज असते. रोज असते. वेगवेगळी आहे. छोटी आहे, मोठी आहे, वेगवेगळी. हे बघा इकडे मच्छी आलेली आहे, तारली मच्छी. ही बघा हे जमा करतात मच्छी. ही बाहेरून आलेली आहे, उडून हे बघा उडतायत. पाय द्या तुम्ही जरा सांभाळून. ही बघा तारली मच्छी. हा बघा हा मासा वरती उडून बाहेर आलाय. हे बघा ही जिवंत मच्छी आहे. ही तारली मच्छी आहे. हा बघा हा पाण्याबरोबर बाहेर आलेला आहे. हा चिंगळे मामाने पकडला आहे. हा बघा चिंगळे मामाने पकडलेला आहे. चिंगळे मामा दाखवा त्याला. हा बघा तारली मच्छी आहे, जिवंत मच्छी आहे. बघा उडून बाहेर आलेली आहे. हे रापणीमुळे ह्या बघा मच्छी उडतायत कशा चिंगळे मामाने दिसतात तुम्हाला. पुन्हा बघा तुम्ही
हे पहिल्यांदाच तुम्हाला आमच्या चॅनलवर दिसत आहेत. तारली मच्छी, जिवंत मच्छी. हे बघा कसे बाहेर आलेले आहेत. कुत्रा पकडतो खातो. पाय घेऊन होता चला. या रापणीमुळे सगळ्या बाहेर येतात मच्छी. आपण पहिल्यांदा बघितलं कधी नाही हे बघा किती मच्छी जमा केलेली आहे बघा. ही धुतली की मच्छी झाली विकायला तयार. बघा इकडे पण तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे कोळी बांधव येथे मच्छीमारी करतात. हा बघा या कुत्र्याला मेजवानी मिळालेली आहे. कुत्रा खातोय मच्छी. हा बघा तुम्हाला पहिल्यांदाच दृश्य असं कुत्रा खातोय. तो बघा मच्छी खातोय डायरेक्ट ताजी ताजी मच्छी. हे बघा आता आल्या बघा मच्छी पाण्याबरोबर. तो बघा कुत्रा बघा मच्छी खातोय. फ्रेश मच्छी खातोय. सगळे कुत्रे आणून इकडे सोडावे. किती मासे असतील आतमध्ये बाबा. हं ही बघा गाडी आली सकाळी सकाळी. चिंगड्या मामा, चिंगड्या मामा काय वाटतं तुम्हाला? तुमची प्रतिक्रिया देते. आम्हाला बरं वाटतं हे मच्छी बांधव इकडे येतात समुद्रावरती श्रम करून ते मासे पकडतात आणि आपल्या सामान्यांचे विकून पोट भरतात. बरं वाटतं जरा. बरं वाटतं. तुम्ही का गोट्या आम्ही पकडता? त्याचा आनंद घेतो. हे प्रोप्रायटर मस्त. हां हे बघा मच्छी उडताना. हे बघा तुम्ही जवळ पाण्यामध्ये मच्छी उडते. ही बघा ही जी उडते आहे ही मच्छी आहे पाण्यामध्ये. हे बघा मच्छी उडताना तुम्हाला झूम करून दाखवतो. डोळ्याने बघू शकतो मच्छी उडताना. हे कितपत तुम्हाला दिसतं माहिती नाही. जरा हे मारा ना. नको मला मच्छी पडतात त्यांचे. ही मच्छी मिळालेली आहे. अन्याय केला आमच्या फाळकी पडली अशी बघ. जाळी हाडकत नाही. जाळी हाडकत नाही. आमचं भदू हरी आणि अवघो त्यांच्या अगोदर मी लावलेलं फाळकी येत ते का. दोन जाळी वर हा भरलेले. हा तुम्ही जावा ना घेऊन जावा तुम्ही. हा हां चला. साफ झाली का मच्छी? हां भरपूर आहे. चला चला तुम्हाला आणायची गरज नाही मच्छी. हां ताजी मच्छी का
तू घाण आहे मला काढ उठ 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 चल अजून साफ करायला पाहिजे. ती बाजू ठेव जाळी बाजू ठेवती ती जाळी बाजू ठेव ती बाजू ठेव रे बाजू ठेव जाळी टाकायची नाही नेक्स्ट करू नको ती जाळी बाजू ठेव नेक्स्टची ह्या झाला आणि त्याला ओत ह्याच्यात ओत धुनळलं होय होय कामाच्या टायमाग नको काहीतरी या करी देता अरे खान किती आहे खिची आणलास लागली खेकडा पण आला. हे त्यात वाराव नको रे निवळ त्याचं वारावलं अरे खान काढतो त्याच्यात ती मुलगाचे बाजार दिसते रे बाबा होतं ना. थैसर पण एक रापण असा ती रापण बघू जाऊया आपण. थैसर इलाव आपण हे चिंगळे मामा इले आले. छोटी मच्छी आली आहे हं? बांगड्या हं. मच्छी मिळतली आमका. ही मच्छी आता काढलेली आहे. कसली मच्छी आहे ही? कारली घेऊची आहे तुमका? विकूची आहे? हो घ्यायची आहे काय? ही पण इथं रस्त्यावर बाहेर आलेली मच्छी आहे इथं ती इथे तुम्ही बघू शकता मालवणच्या किनाऱ्यावर आपण आहोत आणि संदीप मेस्तर आपण संघ याचे सगळे कामगार खलाशी तुम्ही बोलू शकता, मच्छीमार तुम्ही बोलू शकता, तर हे सगळे आपल्या जवळ आहेत आणि इथे मच्छीची सॉर्टिंग चाललेली आहे. हे बघा काल रापण लावलेली कालपासून आज सकाळी सर्व मच्छी काढली, मच्छीची प्रक्रिया काढण्याची झाली आणि आता सध्या तरी सॉर्टिंग. हे तुम्ही जाळं बघू शकता, हे 1 किलोमीटर असं लांब असं जाळं आहे. ही त्यांची बोट बघू शकता इकडनं. हे बघा हे यांचे खलाशी आहेत आणि आपण आता यांना विचारूया की यांच्या ज्या समस्या आहेत मच्छीमार बांधवांच्या त्याबद्दल आपण माहिती घेऊया. साहेब नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही हा जो व्यवसाय करताय ठीक आहे, ही तर देण तुमच्या पूर्वजांची आहे. पूर्ण वर्षानुवर्ष तुमचे जे पूर्वज आहेत जे करत आहेत मासेमारी, तसंच ते तुम्ही पुढे चालवत आहे. त्यावेळेच्या समस्या आणि आताच्या समस्या तुम्ही काय बोलू शकता? काय समस्या तुम्हाला? त्यावेळी माशाची कॅच करायचे समुद्रात ते कमी प्रमाणात होती. आता डेव्हलप सगळं आधुनिकीकरणामुळे सगळं माशा सगळं किनाऱ्याला यायचं बंद झालं. अगोदर असं नव्हतं. त्यावेळी पर्सियन किंवा असं LED द्वारे जी फिशिंग व्हायची ते आतल्या आता कॅच करतात मच्छी आता सध्याच्या कंडिशन. तसं अगोदर नव्हतं. त्यामुळे मासा भरपूर प्रमाणात किनाऱ्याला यायचा. समजलं, मासा तेवढाच आहे पण आता त्याची कॅच जास्त आतमध्ये केली जाते कारणाने पण किनाऱ्याला येणं त्याचं मुश्किल होतं. आता त्या प्रमाणात मासा किनाऱ्याला येत नाही. आणि पुन्हा कसं ते तिथून त्या आता ती फिशिंग करत LED द्वारे म्हणा किंवा पर्सियनद्वारे म्हणा, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ती फिशिंग केली जाते. आणि त्यामुळे जो किरकोळ तुका ते हे होऊन मासा सुटून येतो तो मग किनाऱ्याला तो कमी प्रमाणात मासा मिळतो. मग ना पण जी LED द्वारे जी शिपिंग केली जाते, फिशिंग जी LED द्वारे जी फिशिंग केली जाते, तर ते करणारे कोण आहेत? करणारे म्हणजे कोण बाहेरचे इतर राज्यातले बोटी आहेत, ट्रॉलर त्या येऊन हे करतात. पण त्यात कोण जर लक्ष पण त्यावर निर्बंध घालत नाही सरकार. निर्बंध घातला तरी कोण हेच करत नाही. त्यावर तसं त्याचा निर्बंध असला आहेत, निर्बंध नाही असं नाही, पण त्याचं अंमलबजावणी होतच नाही ना. मग त्यासाठी जे स्थानिक नगरसेवक असतील किंवा आमदार असतील यांच्याकडे तुम्ही दाद मागत नाहीत? करतात, स्थानिक जाऊन त्यांच्या बोटी वगैरे पकडतात, तरी पण ते लोक हे करत नाही, त्यांना दाद देत नाही आणि पुन्हा तेच कंडिशन हे करतात. मग यासाठी जो कायदा अजून सक्त करण्याची गरज आहे. गरज आहेच ना.
त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे व्यवस्थित याची. स्थानिक आमदार तुम्हाला कशा प्रकारे पाठबळ देतात? स्थानिक आमदार वगैरे आहेत म्हणा किंवा आपले कोण स्थानिक आपले लीडर लोक आहेत त्या लोकांना जरी सांगितलं तरी कसं म्हणजे तात्पुरतं सगळं त्यावर निर्बंध केले जातात. समजलं ना, कायमस्वरूपी त्यावर निर्बंध व्हायला पाहिजे असं काहीतरी सरकारने त्यावर त्यांची ट्रॉलर जप्त व्हायला पाहिजे असे काहीतरी निर्बंध, सक्त निर्बंध कारवाई व्हायला पाहिजे. काहीतरी निर्बंध येतील, नाहीतर तेच कित्ता चालू तसाच राहणार. 4 दिवस पकडल्यानंतर 2 दिवस गप्प राहणार, पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचं तसंच चालू होणार. आणि हे ट्रॉलर असतात कुठे ठेवतात, कुठे ते आपण ते फिशिंग केल्यानंतर पुन्हा आपल्या बंदरामध्ये घेऊन जातात. ते समजा गोव्यावरनं आले किंवा त्या कर्नाटकवरनं आले, इथून गुजरात आता पावसाळ्याच्या फर्स्ट सीझनला जेव्हा ते गुजरातचे वगैरे लॉन्च वगैरे येतात, जे मेन आपला मासा असतो स्पीड मासा, आपला माकुल मासा वगैरे असतो, तो सगळा कॅच करतात घेऊन जातात. मग काय येणार किनाऱ्याला? आता तुम्हाला इथे माकुल मासा भेटलेला आहे? माकुल मासा म्हणजे किरकोळ आहे बघा, तो बघा ती एकदम छोटी माकुल आहे ती एकदम. समजलं ना, एकदम हे बघा ह्याचा हा मासा का आपल्या इकडेच गावतो? हा मासा नाही मिळतो पण हा मासा म्हणजे एवढी त्याला डिमांड आहे माकुलला? हा माकुला म्हणजे मोठी साईज असली ना त्याची हा. डिमांड आहे. नाही म्हटलं 400-500 रुपये किलो आहे. साहेब ह्या पलीकडे अजून काय समस्या आहेत तुम्हाला? हा जो केंड मासा आहे हा सगळी जाळी नासधूस करून म्हणजे कुरतडून सगळं वाट लावून टाकतो जाळ्याची. समजलं ना, जर समजा एक वेळ जर तो जर मिळाला तर संपूर्ण जाळी सगळी नासधूस करून टाकतो. त्यामुळे ह्या जाळ्यांवर काहीतरी गव्हर्नमेंटने आम्हाला त्याचं अनुदान करावं किंवा या खेड माशाची विल्हेवाट लावावी यावर म्हणजे काहीतरी अनुदान वगैरे मिळावं ते जाळ्यावर असं. ठीक आहे, समजलं ना, एवढं. ओके. आणि याच्याशिवाय अजून काही समस्या? याच्याशिवाय आणि काय समस्या आहे? जर मालवणला जर बघितलं आपण, हे बघा इकडे छोटी मोठी कुत्री बित्री भरपूर आहेत. हे बघा हे कुत्री, ते काय कुत्र्यांचं वगैरे काय हे हां. तर इकडे तिकडे तुम्ही बघतात तर ह्यांच्यामुळे पण समस्या येतात काय तुम्हाला? कारण मी तर बघतो इकडे भरपूर कुत्रे आहेत. कुत्र्यांमुळे काय आम्हाला तसं काय त्यांचं तसं म्हणजे काय ते आम्हाला तसं काय समस्या त्यांची, पण मेन सांगायचं म्हणजे ते बाहेर त्यांची आम्हाला ट्रॉलर मेन म्हणजे ट्रॉलर. किनाऱ्याच्या मित्रांचं मोठं काय नाही. हां, समुद्रातलं आतलं त्यावर निर्बंध यायला पाहिजे कंपल्सरी. निर्बंध ट्रॉलरवर निर्बंध यायला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे. तुम्हाला सरकारकडनं तुमची काय मागणी आहे? सरकारकडनं आम्हाला मागण्या आहेत, पण आम्हाला मी काय म्हणतो जे पारंपरिक मच्छीमारांच्या सर्वांच्या वतीने बोलतो मी. आमचे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांच्या वतीने बोलतो की जी पावसाळ्यामध्ये जे आमची फिशिंग 3 महिने बंद असते, समजलं ना, त्यावेळी आम्हाला पारंपरिक मच्छीमारांना सरकारकडून काहीतरी भत्ता मिळावा असं म्हणणं आहे आमचं. कंपल्सरी आमची फिशिंग म्हणजे ज्या गुजरातच्या धर्तीवर, तमिळनाडूच्या धर्तीवर, केरळच्या धर्तीवर, गोव्याच्या धर्तीवर ज्या प्रकारे रजिस्टर जे मच्छीमार बांधव आहेत त्यांना 3 महिने 4 महिन्यासाठी जो भत्ता दिला जातो, त्या धर्तीवर महाराष्ट्राच्या मालवणच्या मच्छीमारांना तो भत्ता चालू करावा. त्यांना ज्या सवलती दिल्या जातात त्या आम्हाला पण मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. आणि याशिवाय साहेब तुम्हाला बाकी आणि काय बाकी मेन सांगायचं म्हणजे आतली समुद्रात फिशिंग होते त्याबद्दल, बाकी काही नाही. साहेब धन्यवाद. सरकारच्या दृष्टिकोनातून ज्या काही योजना वगैरे आहेत, जाळ्यांवर म्हणा, बोटींवर म्हणा, जे काय सगळ्या योजना मिळतात तुम्हाला? त्या मिळतात, त्याबद्दल काहीच नाही. साहेब धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा. तुम्ही आला तिथे चांगली अशी माहिती दिली. साहेब तुमचे पण धन्यवाद. हे मेस्तर रापण संघाचे सर्वस्वाहा संदीप मेस्ता आहेत. आपण यांच्याशी पण 2 शब्द बोलूया. साहेब तुम्ही एवढा मोठा संघ चालवतायत, एवढी लोक तुमच्याजवळ 40-50 लोक जोडलेली आहेत, तर हे बघा 2 मिनटं तुम्हाला एक येथे जाळी दाखवतोय. हे बघा ही जी यांची मागणी आहे ती रास्त आहे. आता यांनी जो मासा दाखवला त्या मासा आहे बघा, ही जाळी अशी खातं. हे बघा, ही बघा कुरतून टाकतात हे मासे. तो कुठला मासा होता? तो केंड मासा आहे. हे बघा सगळे तुम्ही इथे बघू शकता. संपूर्णच आहे. हे बघा
त्यामुळे संपूर्ण जाळ आहे बघा. इकडे ब्लॅक मध्ये तर बघा, ते बघा समोर दिसतात तिकडे बरोबर. कशी फिशिंग तर करायची आणि हे काय बघा, हे करायचं बघा, हे अशा प्रकारे जाळ्यांची विल्हेवाट लावून टाकतात ते लोक. आणि कोको बघ थोडं आता रेड जाळं घ्या तू. हा. हे बघा रेड जाळं बघा. हे बघा हे सगळं असं, हे बघ सगळं असं अशाच प्रकारचं कुडतरून टाकलेलं आहे आतमध्ये. गव्हर्नमेंट देतं ना. आणि लाडकी बहीणला देतो. हे लाडके भाव आहेत त्यांना काय नाही. आपण येथे येऊया. येथे